बैठक पार पडलेली आहे। नेमकं राहुल गांधी हे मुंबईत येत आहेत। भारत जोडो यात्राचा समारोप होणार आहे, कसं नियोजन करण्यात आलेलं आहे, काय बैठकीमध्ये ठरलं आहे? 12 तारखेपासून राहुलजीची महाराष्ट्रामध्ये न्याय यात्रा सुरू होती आहे आणि या यात्रेचा समारोप मुंबईमध्ये सभेच्या रूपाने 17 तारखेला होणार आहे। त्या ठिकाणी इंडिया अलायन्सचे सगळे नेतृत्व या ठिकाणी येऊन एक प्रकारचा निवडणुकीचा शंकानंद या ठिकाणातून करायचा असा निर्णय आज आम्ही केला आणि त्या पद्धतीची पूर्ण रूट निहाय नंदुरबार ते मुंबई याचा एक संपूर्ण आढावा घेतला आणि आमच्या सगळ्या प्रमुखांना त्या जबाबदाऱ्या त्या भागातल्या दिलेल्या आहेत। शिवाजी पार्क नाहीतर BKC अशा 2 ग्राउंडची तयारी पण आम्ही केलेली आहे, परवानगी मागितलेली पण आहे आणि आम्हाला अपेक्षित आहे की शिवाजी पार्कचं ग्राउंड आम्हाला मिळेल। मुख्यमंत्र्याकडे फाईल आहे, त्यामुळे राज्याचं सरकार अशा याच्यामध्ये राजकारण करणार नाही अशी आमची अपेक्षा आहे। सर आम्ही सांगितलं की सगळ्यांना जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्यामधून आम्ही ही सभा चांगली करण्याचा आणि हा पूर्ण महाराष्ट्र, कारण की आज राहुल गांधींची जी आपली न्याय यात्रा जी येते आहे ही महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत येत आहे, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्रात येत आहे आणि आज देशामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना संपवण्याचं काम केंद्रातलं भाजपचं सरकार करते आहे आणि म्हणून या न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या भूमीतून हा शंकानंद करण्याचा आम्ही त्याला या विचाराला संपवणाऱ्या व्यवस्थेलाच या ठिकाणातून आम्ही चॅलेंज करणार आहोत की लोकशाही ही व्यवस्था अगर केंद्रातली सरकार संपवायला निघाली असेल, संविधान संपवायला निघालं असेल तर ह्या लढाईला जशाच्या तसं उत्तर देण्याचं, या व्यवस्थेला जशाच्या तसं उत्तर द्यायची भूमिका आमची आहे आणि त्या पद्धतीचा हा कार्यक्रम करण्याच्या दृष्टिकोनातून अनेकांना याच्यामध्ये जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत। नानाभाऊ, पुण्यातून एक पत्र तुम्हाला लिहिलं गेलं, आबा बागुल यांनी लिहिलं। त्यांनी असं म्हटलंय की सभा घ्या पुण्यामध्ये, कोणाच्या सभेला किती गर्दी होते, त्यानंतर कोण उमेदवार द्यायचा लोकसभेसाठी। ठीक आहे, प्रत्येकाला आमच्या पक्षात हे सगळं म्हणण्याचा अधिकार आहे, त्याप्रमाणेच सर्वेच्या आधारावरच आम्ही निर्णय करू। निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे सगळ्यांनाच आहे। मी तुम्हाला सांगितलं ना, काँग्रेसजवळ उमेदवारांची संख्या कमी नाही। त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आज ज्या पद्धतीनं काँग्रेस आणि आमच्या अलायन्सचं जे ज्या पद्धतीनं लोकांना आपलं पण वाटते आहे, त्यामुळे उमेदवाराची संख्या स्वाभाविक आहे आणि आमच्याकडे तरुणपासून तर अनेक म्हणजे मुली असतील, मुलं असतील, मुलं या पद्धतीचे कॅन्डिडेट आमच्याजवळ आहे आणि त्यांना प्रत्येकाला तिकीट मागण्याचा अधिकार आहे। सांगलीची जागा शिवसेनेकडे जाणार आहे असं कळतं महाविकास आघाडीमध्ये। गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसकडे उमेदवार नाहीये अशी शक्यता निर्माण झालेली आहे किंवा त्या ठिकाणी अनपेक्षित उमेदवार हा काँग्रेसला घ्यावा लागणार आहे असं देखील कळतं। पहिली गोष्ट तर गडकरींना तिकीट मिळेल की नाही मिळेल हा एक संशय आहे। राष्ट्रीय नेतृत्व तुम्ही सांगितलं तर आत्ता जी 150ची यादी झाली त्याच्यातले 2 लोक तर पळून गेलेत, ते आता 148 वर आली, पण राष्ट्रीय नेतृत्व असं तुम्ही म्हणताय तर मग पहिल्या यादीमध्ये गडकरींचं नाव यायला पाहिजे होतं। त्यामुळे पहिल्या सगळ्या त्यांना होऊ द्या, पुढं आहे आम्ही आणि आमच्याजवळ 1 से बढ़कर 1 उमेदवार त्या ठिकाणी आहे आणि यावेळेस नागपूरची जागा काँग्रेस आघाडी त्या ठिकाणी जिंकेल। सांगली लोकसभेची जागा शिवसेनेकडे जाईल, ठाकरेंच्या शिवसेनेकडे, तुमचे उमेदवार विशाल पाटलांची नाराजी पत्करावी लागेल पक्षाला असंही समजतं। सांगलीची जागा काँग्रेस लढेल। हां,
सर हिंदी में जानना चाहेंगे, आज जो बैठक हुई है क्या उस्मानाबादच्या राहुल गांधी की यात्रा को लेकर क्या एक चर्चा हुई? महत्त्वाचा प्रश्न आहे. उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय की आता मराठा समाजाकडनं सगळ्यात जास्त उमेदवारी जी आहे ती लोकसभेमध्ये दाखल करण्यात येणार. त्यामुळे यंदाच्या निवडणुका ज्या आहेत त्या मतपेटीवरती न घेता त्या बॅलेट पेपरवरती म्हणजे घ्यायला लागणार आहे. त्या संदर्भातला सराव जो आहे तो करावा लागणार असं पत्र त्यांनी लिहिलंय. बघा, ही लोकशाही व्यवस्था आहे, कोणाला उभं राहण्यासाठी थांबवता येणार नाही. त्यामुळे या व्यवस्थेमध्ये आता जेवढे अर्ज आलेत आणि जेवढे काही बॅलेट ते मशीन EVM मशीन आहे त्याच्यामध्ये बसत असतील आणि त्याच्या पलीकडे अर्ज आले तर निश्चितपणे बॅलेटवर निवडणूक होईल. त्यामुळे आता कोणी काय सराव करायचा आहे काय नाही करायचं ते निवडणूक आयोगाने किंवा जिल्हा प्रशासनाने त्या पद्धतीचा सराव करा. शिवाजी पार्क में जो लास्ट सभा होने वाली है न्याय यात्रा को लेकर उसकी मांग के बारे में क्या चर्चा किया गया है? 12 तारीख को महाराष्ट्र के भूमि पे राहुल गांधी जी के नेतृत्व में जो न्याय यात्रा शुरू है वो आ रही है. नंदुरबार जिले से वो यात्रा आएंगी और 17 तारीख को ये यात्रा मुंबई में 16 को आएंगी. 16 में चैत्य भूमि में उसका ये आखिरी समारोह होगा. लेकिन 17 तारीख को एक बड़ी रैली यहाँ पर की जाएंगी और उस रैली के माध्यम से जो आज न्याय व्यवस्था केंद्र की तानाशाह सरकार ने जो ख़त्म किया है उसके बारे में केंद्र की सरकार को यहाँ से आह्वान किया जाएगा कि लोकतांत्रिक व्यवस्था ख़त्म करने के लिए आपको इस देश में लोगों ने सत्ता में नहीं बिठाया है. और ये आह्वान यहाँ पे हमारे नेता राहुल गांधी जी करेंगे और उसके लिए हमारे इंडिया अलायंस के सभी शीर्ष नेता इस प्रोग्राम में आएंगे. इस तरह के आज प्लानिंग हुआ है और हमारे सभी नेताओं को उसमें हर डिस्ट्रिक्ट का हर कार्यक्रम का हम लोगों ने उसको प्रमुख बनाया. सर, यूनियन मिनिस्टर अनुराग ठाकुर का कहना है कि यूपी में लगातार 4 सदियों से 4 पीढ़ियों से 4 जनरेशन से कांग्रेस को वोट दिया जा रहा था. बाकायदा इस बार फेयरवेल कर दिया है कांग्रेस का और कांग्रेस इसी तरह से फ्रस्ट्रेट होती रहेगी. अब देखिए, चुनाव तो आने दीजिए. अभी तो यूपी से ही 2 उम्मीदवार भाग गए उनके, तो अब फेयरवेल किसका होने वाला है इसका आगाज उन्हें जो उम्मीदवारों को टिकट दी उन लोगों ने ही किया है. तो इसलिए लोकतांत्रिक व्यवस्था को वो समझने में थोड़ी कम उनकी कमी दिख रही है और इसलिए इस तरह की घमंड की बात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर कर रहे हैं, ये मैं कहूँगा. सर, प्रकाश अम्बेडकर कह रहे हैं कि समन्वय जो है एक दूसरे के साथ महाविकास अघाड़ी में नहीं है, ऐसा प्रकाश अम्बेडकर की तरफ से कहा जा रहा है. क्या कहेंगे? अपने मसले सुलझाइए, बाद में हम आएंगे. इस तरीके की हो रही तो कैसे समन्वय आप लोगों में ही नहीं है, ऐसा वो आरोप लगा रहे हैं. देखो, मुझे आपको तो पता है कि कल ही उनका मीटिंग हुआ. शरद पवार जी थे, उद्धव ठाकरे जी थे, हमारे तरफ कांग्रेस की तरफ से हमारे बाला साहब थोराट जी थे, खुद प्रकाश आम्बेडकर जी भी उस मीटिंग में थे. उन्होंने आपको ही कहा कि दूसरे मीटिंग में हमारा ये सब सवाल होगा और एक मीटिंग करने की उनकी उम्मीद उन्हें कल ही बताई. तो इसलिए इस तरह की जो बातें फैलाई जाती है वो गलत है. हमें विश्वास है कि लोकतांत्रिक व्यवस्था और संविधान बचाने के लिए प्रकाश आम्बेडकर जी महाविकास आघाड़ी में रहेंगे. सीट शेयरिंग कब तक हो जाएगी सर, क्योंकि लगातार मीटिंग्स हो रही हैं? अभी देखो, मैं तो राहुल जी के यात्रा में लगा हूँ और इसलिए हमारे तरफ से बाला साहब थोराट जी इस मीटिंग में रहेंगे. शरद पवार जी, उद्धव ठाकरे जी, प्रकाश आम्बेडकर जी और जो भी अलायंस हमारे हैं वो अलायंस उसमें होंगी. उसमें समाजवादी है, कम्युनिस्ट है, शेकाप है, ऐसे कई दल है, उनसे बातें चल रही है और मुझे लगता है कि आने वाले एक मीटिंग में ये सब इशू क्लोज हो जाएगा. महाविकास अघाड़ी के कई नेता ऐसे हैं जो मानते हैं कि कहीं ना कहीं प्रकाश अम्बेडकर से चर्चा चल रही है. क्या प्रियंका गांधी रायबरेली से, राहुल गांधी वायनाड और अमेठी से लड़ने की चर्चा चल रही है. सर, कैसे देखते हैं? आज निर्णय हो सकता है दिल्ली में. हाई कमांड जो भी डिसीजन लेंगे, राहुल गांधी जी पार्टी के सिपाही है, वो जो भी डिसीजन होगा उसको वो लड़ने के लिए तैयार रहेंगे. सर, आपके महाविकास अघाड़ी के कई ऐसे नेता हैं ये जो मान रहे हैं कि प्रकाश अम्बेडकर देरी कर रहे हैं जिसकी वजह से सीट शेयरिंग डिक्लेयर नहीं हो पा रही है.
कहीं ना कहीं उनकी वजह से डिले हो रहा है, इस तरीके के नहीं, वो अभी कल उनके शीर्ष नेताओं की हमारी मीटिंग हुई है, कल ही मीटिंग हुई है। तो खुद ही प्रकाश आंबेडकर जी ने कहा है कि अगली मीटिंग में ये सब मामला क्लियर हो जाएगा। तो मुझे लगता है कि तुम जल्दी मत करो, उससे तो उल्टा जाइए। महायुति में क्या क्या तमाशा चल रहा है और क्या क्या होने वाला है, ये तो आपको देखने मिलेगा। तो इसलिए हमारे में बहुत कोई ज़्यादा डिफरेंस नहीं है, नाराजगी नहीं है, मतलब क्या कोई है ही नहीं। नाना भाजप मुंबईतून आता चर्चेत आलेलं आहे, त्यांना युपीच्या ऐवजी उत्तरमध्ये मुंबईतून काँग्रेसकडून तिकीट मिळेल असं देखील कळतंय, काय वाटतं? आमच्याकडे मी तुम्हाला सांगितलं, आमच्याकडे उमेदवाराची कमी नाही, मग मुंबईत असो की महाराष्ट्रात असो। राजबाबर असतील, गोविंदाजी असतील, असे अनेक ज्यांचं राजकीय आणि सिने क्षेत्रात त्यांचा अनुभव आहे, पार्लमेंट म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, असे अनेक दिग्गज आमच्याजवळ आहेत। आणि याच्यामध्ये हे सगळं सेटसेटिंग झाल्यावर आमच्या उमेदवाराची लिस्ट आपल्याला पाहायला मिळते। आमचे सगळे मेरिटचे उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात। रामदास कदमांनी भाजपवर टीका केली, रामदास कदम यांनी भाजपवर टीका केली, महायुतीमध्ये समन्वय नाहीये असं वाटतंय। मी तुम्हाला मगाशी सांगितलं की महायुती म्हणजे आता ते खरं तर आता तुम्हाला भयानक आहे, त्याच्यामुळे मी आता त्याच्यावरचं बोलणं त्यांच्या पक्षातलं मला काही कारण नाही आहे, पण भयानक आहे एवढं तुम्हाला सांगतो। काय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सोलकुल पाणीबद्दल एक प्रश्न आहे, इचलकरंजी शहरात तिथं जे आमदार खासदार आहेत त्यांच्यातच आता तुसुममे चालू आहे, पण अजून सोलकुल पाणीबद्दल कुठलेही निर्णय आपल्याला मिळालेला नाही आहे। काल परवा दिवशी 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री हे कोल्हापूर जिल्ह्यात आलेले, तरी सुद्धा त्यांचा पाठपुरावा याबद्दल झालेला नाही आहे। या संदर्भात आपण काय कोल्हापूर जिल्ह्यात बघा, आम्ही कोल्हापूरमध्ये आपण पाहिलं असेल की कोल्हापूरमध्ये आमचं जेव्हा आघाडीचं सरकार होतं तिथं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता, त्यावेळेस त्यावेळेस राज्यमंत्री बंटी पाटील यांनी त्याला ऐका ना त्याचा पाठपुरावा करून कोल्हापूरचा प्रश्न त्यांनी सोडवला। इचलकरंजीचाही आता आम्ही त्या भागाच्या लोकांना, इचलकरंजीच्या भागाला मी आश्वास करतो की आमचं सरकार आलं तर तोही प्रश्न आम्ही सुळसुळ पाण्याचं आम्ही सोडवतो। काँग्रेसचे काही नेते भाजपच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जातंय। मी तुम्हाला सांगतो की त्यांच्याजवळ कॅपेबल लोकच नाहीत भाजपजवळ, आणि भाजप आता राहिलीच नाही, भाजप मुक्त झालेलं आहे। आता नरेंद्र मोदी परिवार झालेला आहे। आता भाजपचा उल्लेख करूच नका तुम्ही पण नरेंद्र मोदी परिवार म्हणा, भाजप मुक्त त्यांनीच केलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांना त्यांच्याजवळ कॅपेबल लोक नाही म्हणून दुसऱ्याचे लोकांना चोऱ्या करून घेऊन चालले आहेत, दबाव आणून चालले आहेत। आता ते 3 कार्यकर्ते त्यांचे जे आहेत भाजपचे म्हणजे नरेंद्र मोदी परिवाराचे, ईडी, CBI, इन्कम टॅक्स, ते कामाला लागलेले आहेत। त्यामुळे आम्हाला काहीच फरक पडत नाही। आमच्याजवळ उमेदवारांची इतकी आपणच अनेक प्रश्न मला विचारले की अमुक लढायला तयार आहे, अमुक लढायला तयार आहे, तर कमी काही नाही आहे। त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर हे वेळच सांगणार आहे। त्यांचं घर आज या नरेंद्र मोदींचा परिवार जो आहे तो असुरक्षित आहे आणि त्यांना जिंकण्याची हमी राहिलेली नाही, म्हणून दुसऱ्याचे लोक तोडायचे आणि आपलं घर भरायचं, ही जी आता परंपरा भाजपने केलेली आहे नरेंद्र मोदीच्या परिवाराने। भाजप आता शब्द आम्ही बोलणार नाही, त्यांचाच आता आपण पाहतोय की ते लोक त्या पद्धतीचा प्रचार करायला लागलेले आहे, म्हणून त्यांच्या परिवारामध्येच आता लोकांमध्ये कॅपॅसिटी नाही म्हणून दुसऱ्याचे लोक घेऊन जातात। आता मला तर एक कळत नाही, तुम्ही मला आता सांगताय, मी काल नंदुरबार, धुळे आणि मालेगावात होतो, पायलट गाडी होती पोलिसांची। आता माझं तर डबल रूप होऊ शकत नाही, म्हणजे मी काल मुंबईतही होतो आणि नंदुरबारमध्ये होतो आणि याला होतं, रेल्वेचं तिकीट पण माझ्याकडे आहे जाण्या येण्याचं, मी गेलो तिकडे आणि आलोय रेल्वेनीच, हेलिकॉप्टर पण नव्हतं, हेलिकॉप्टर पण रेकॉर्डवर येतं। आता माझं नाव इथं टाकणं या मोर्चामध्ये, आणि मोर्चा पण तो झाला तो शांततेने झाला, काही लाठीचार्ज झाला नाही, काही झाला नाही, का आमच्या लोकांनी गडबड केली नाही। पण भाजप आणि हे सत्तेतले लोक किती घाबरलेत आम्हाला की जे लोक तिथं नाही त्यांची नावं टाकून टाकलेत, त्याच्यातलं माझं नाव टाकलेलं असं मला कळलेलं आहे तुमच्या माध्यमातून बघतो आम्ही। पण हे घाबरलेली जी व्यवस्था आज भाजपची जी झालेली आहे आणि या सत्तेतल्या लोकांची,
की काँग्रेसला हे किती घाबरतात, खोटे गुन्हे दाखलही करतात हे आपण पाहतोय. आता मी जेव्हा नव्हतोच काल, आणि हे तुम्हालाही माहीत आहे, तुमचे तिकडे पण तुमचे लोक राहतातच आमच्या मागं, मी तिकडे होतो. आता डबल रूप काही असं होण्याची काही व्यवस्था या सरकारजवळ असेल तर मग आता तर काही गंभीर बाब आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.